दक्षिण मुंबईच्या गिरगाव परिसरामधील स्थानिकांना गेल्या 2 दिवसांपासून खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे मोठ्या संकटाचा सामना करावा लागतोय। भूमिगत विकास कामं तसंच इतर अडचणींमुळे अंडरग्राऊंड माध्यमातून होणारा वीज पुरवठा खंडित होतोय। याचा फटका स्थानिकांना बसतोय। स्थानिकांकडून या संदर्भात रोष व्यक्त केला जातोय। प्रशासन दुर्लक्ष करतंय असा आरोप सुद्धा केला जातोय। दरम्यान तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। पाहूया। दक्षिण मुंबईतील महत्त्वाचा भाग असलेल्या गिरगाव परिसरात 2 दिवसांपासून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात विजेच्या पुरवठ्यापासून वंचित राहावं लागतंय। मुख्यत्वे जर आपण पाहायला गेलं तर JSS रोड असेल, ठाकूरद्वार रोड असेल किंवा लगतच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात BSC कडनं जो लाईट पुरवठा केला जातोय किंवा इतरही कंपन्यांकडनं जो काही पुरवठा केला जातोय त्यामध्ये अडचण निर्माण झालेला पाहायला मिळतोय। 3 दिवस नाही आहे, हे गेले 10 ते 15 दिवस चालू आहे की लाईट रात्रीचे जाणे आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा होतोय की एक तर यांच्या लाईट्स गेल्या की सकाळी 5 वाजता गिरगावमध्ये नॉर्मली पाणी येतं, त्यामुळे पाण्याचाही प्रश्न एक निर्माण होतो। रात्रीचा लाईट्स जात आहेत, त्याच्यामुळे यांच्याकडनं कुठल्याही प्रकारचं इंटिमेशन नाही की बाबा एवढ्या वेळापुरतं की आमच्याकडनं लाईट्स कट होतील किंवा काही होतील ते। आणि त्याच्यामुळे बोलतात ना की बरेचसे पेशंट्स आहेत इकडे, ज्यांना व्हेंटिलेटर चालू आहे, त्या न्यूबलायझर चालू आहे, अशा लोकांनी तो त्रास सहन करावा लागतो। आणि ज्यावेळी आम्ही त्यांच्याकडे BSTला पाठकवाडीला गेलं असताना त्यांच्याकडनं आम्हाला सांगण्यात आलं की बाबा आम्ही अजून प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय, आम्हाला अजून काही ठिकाणी प्रॉब्लेम मिळालाच नाही आहे। तर त्याच्यामुळे त्यांच्याकडनं उडवडवीची उत्तरं मिळतात, कुठलं ठोस उत्तर नाही आहे। लाईट तर जातेच आहे 2-30 ते, पहिले असे जायचे नाही, 2-2, 3-3 तास लाईट जायची, आता 2-2, 3-3 लाईट जाते। पहिली काय 10 मिनिटात गेली आणि 10 मिनिटात आली असं व्हायचं, आता भरपूर फटका पडला आणि सगळं प्रॉब्लेमच आहे। पण प्रशासनाचं नेमकं काय म्हणणं आहे? BST असेल किंवा ज्यांच्याकडनं लाईट पुरवठा केला जातो त्यांच्याकडनं काय प्रतिसाद दिला जातो? त्यांच्याकडून काय प्रतिसाद नाही आहे, असं करतो सांगतात। प्रशासनाचं लक्ष नाही आहे, संबंधित कंपन्यांचं लक्ष नाही आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टींच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होताना पाहायला मिळते। त्यामुळे गिरगावकरांची या सगळ्या संकटातून कशा पद्धतीनं मुक्तता होते आणि लाईटमुळे किंवा लाईटच्या खंडित होण्यामुळे जे काही प्रश्न निर्माण होत आहेत त्याची सोडवणूक कधीपर्यंत प्रशासनाकडनं केली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई।